मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटवरून सरकारने काढलेल्या जीआरवर मंत्री भुजबळांनी आक्षेप घेतलाय। एवढंच नाही तर हायकोर्टात जाण्याची सुद्धा तयारी भुजबळांनी केली आहे। तर दुसरीकडेच भुजबळांच्या मनातली शंका दूर करू असं मुख्यमंत्री म्हणतात। पाहुयात यावरचा एक खास रिपोर्ट। कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत हायकोर्टात जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे। कॅबिनेटवरती बहिष्कार टाकतात म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्र्यावरती विश्वास करून आपला पदाचा राजीनामा देऊन तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे। मला असं वाटतं की भुजबळ साहेबांची मनातली शंका आम्ही दूर करू। मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने हैदराबाद गॅझेटवरून जीआर काढला आणि मंत्री छगन भुजबळांनी थेट हायकोर्टात जाण्याची तयारी केली। त्यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही मग मंत्रिपदाचा राजीनामा देणार का असा सवाल केलाय। तर भुजबळांच्या नाराजीवर स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळांच्या मनातील शंका दूर करू असं फडणवीस म्हणाले। तर निश्चितपणे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत, कारण आता उद्या 1-2 दिवस गेले की आता गणपती आणि विसर्जन आणि रविवार वगैरे आहे। हायकोर्टात जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे। छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत। छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जीआर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही। मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचे मनातली शंका आम्ही दूर करू, इतरांचे मनातली शंका दूर करू। एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही। जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही। आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार। महायुती सरकार आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय। तर भुजबळांनी गेल्या वर्षी जसा तडकाफडकी राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सोपवला होता तशीच राजीनाम्याची मागणी राऊतांनी केली आहे। 17 नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर। 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। 16 नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो। लात मारण्याची मला गरज नाही, अरे दिलंय ना राजीनामा। हैदराबाद गॅझेटच्या जीआरमुळे भुजबळांनी कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। त्यामुळे ओबीसींवर अन्याय झाला असं वाटत असेल तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का असा सवाल राऊतांनी केलाय। नाही, भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान आहे। ते राजीनामा देणार आहेत का? जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झालाय हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे। ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही। तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी। जरांगेंच्या आरक्षणाच्या आंदोलनावरून भुजबळ सुरुवातीपासूनच विरोधात आहेत। ओबीसीतून आरक्षणाची मागणी जरांगेंची आहे आणि हैदराबाद गॅझेटमुळे मराठवाड्यातला मराठा ओबीसीत असल्याचा दावा जरांगेंचा आहे। तर कोणत्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार सरकारला नाही आणि त्यामुळे जीआर विरोधात हायकोर्टात जाण्याची तयारी भुजबळांनी केली आहे। नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत, कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। अपेक्षा आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती। त्याची जी रिलीज में काय बोला ते बोललं की त्याला वाटायचं ती केव्हापासून हुशार झाला 58 लाख नोंदीचा अहवाल गेल्यावर आधी नाही आणि आता त्याला ह्यावरून वाटतच नव्हतं। तेव्हा मला शॉकिंग आहे, तुम्ही ऐकलंच नाही ते कुठे गेले प्रश्न विचारणारे तेव्हा ना हे शॉकिंग आहे असं केलं त्यांनी नाकाला लई तेव्हा तिच्यात मग खाली आणतो ते म्हणे हे शॉकिंग आहे कारण त्याला मेळ तेव्हा वाटलं होतं मला विचारावं हे करा। तुला विचारलं का? तू मालक आहे का महाराष्ट्राचा? भारतात तुला काही विचारायचं? याला काही विचारावं लागतो। शॉकिंग आहे म्हणे मराठ्याचा जीआर निघाला हे त्यातलं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत, पण आम्ही काढणार ना। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होत नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि भुजबळांची शंका दूर करू हेही मुख्यमंत्री सांगतात।
त्यामुळे कोर्टात जाण्यापासून भुजबळ थांबतात का हे पुढच्या काही आठवड्यात स्पष्ट होणार आहे. छत्रपती संभाजीनगरवरून दत्ता कनवटेंसह रवी खरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.